रस्ते, नाले, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच विविध विकासात्मक कामांना प्राधान्य देत नंदुरबार नगरपालिकेच्या 6,69,86,686 रुपये शिलकीच्या तर 188,17,00,000च्या प्रस्तावित खर्चाच्या सन 2026-27 वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्प आज नंदुरबार नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांनी सादर केला. नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा आज शनिवारी दुपारी पालिकेच्या लोकनेते माणिकराव गावित सभागृहात घेण्यात आली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, बांधकाम सभापती देवेंद्र जैन, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, महिला सभापती शीतल वसावे, शिक्षण सभापती भावना गुरव, मुख्याधिकारी राजेंद्र वाघ तसेच नगरसेवक उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील सर्वच्या सर्व एकूण 20 विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आलेली आहे. नगरपालिकेचं जनरल बोर्डामध्ये आज 26-27 अंदाजपत्रक आम्ही सादर केलं. त्याच्यात 194,86,86,686 इतकं ते बजेट आहे. आणि याचा म्हणजे या जनतेने जो रुपया आपल्या नगरपालिकेत भरलेला आहे त्याचा अगदी काटेकोरपणे विनियोग कसा करायचा हे या बजेटमध्ये आम्ही सामील केलेलं आहे. आणि खर्चाच्या बाबतीत म्हणायचं तर 188,17,00,000 इतका खर्च प्रस्तावित करण्यात आलाय. त्याच्यात रस्ते, नाले, पाणी पुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि असेच अजून विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले. आणि वर्षाअखेरीसचा अंदाजे रुपये म्हणजे 6,69,86,686 शिल्लक राहील असा आमचा अंदाज आहे. म्हणजे विकासही होईल आणि आर्थिक शिस्तही राखली जाईल.